नमस्कार, नागपूर समय न्यूजमध्ये आपलं स्वागत। आजच्या मराठी बातमीपत्राकरता मी आहे रत्नाकर। पाहूया ठळक घडामोडी। महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10वीचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला। राज्यभरातून 15,58,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती। त्यापैकी 14,55,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। यंदा मुलींचा निकाल मुलांपेक्षा चांगला असून 96.14% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत। कोकण विभागाने सर्वाधिक 98.22 निकाल नोंदवला, तर नागपूर विभाग सर्वात कमी म्हणजेच 90.78% वर राहिला आहे। जम्मूमध्ये कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सचिन वनंजे यांच्या पत्नी माधुरी वनंजे यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवर संवाद साधला। त्यांनी दुःख व्यक्त करत कुटुंबियांची काळजी घेण्याचं आश्वासन दिलं। हा संवाद राज्यसभेचे खासदार अजित गोपछाडे यांच्या माध्यमातून झाला। नमस्कार, मी देवेंद्र फडणवीस बोलतोय। अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना आहे आणि आम्हाला सर्वांना दुःख आहे। देशाकरता सेवा करताना त्यांना शहीद मरण प्राप्त झालं आहे, वीरमरण प्राप्त झालेलं आहे। आम्ही सगळे आपल्या कुटुंबाच्या सोबत आहोत आणि सगळ्या प्रकारे आपल्या कुटुंबाची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे। आम्ही आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहू आणि त्यांच्या ज्या स्मृती आहेत त्यांना देखील आम्ही सगळे या ठिकाणी नमन करतो आणि आपल्या सोबत आम्ही आहोत एवढंच मला आपल्याला सांगायचं आहे। नमस्ते। मुंबई उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली। ही तिसरी भेट असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याला विशेष राजकीय महत्त्व दिलं जात आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा दरम्यान ही हालचाल घडल्यानं चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे। नागपूरमध्ये काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांवर शंका घेत म्हटलं आहे की या दहशतवाद्यांना आमच्या ताब्यात दिल्याशिवाय युद्ध थांबवण्याची संधी का घेतली गेली नाही। त्यांनी स्पष्ट केलं आहे की पाकिस्तानच्या हस्तक्षेपाला भारत कधीही मान्य करणार नाही। तसंच त्यांच्या सरकारच्या मागणीनुसार सर्व पक्षांची बैठक आणि संसदेचं अधिवेशन बोलवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की या राष्ट्रीय आपत्तीच्या वेळेस संपूर्ण पक्ष विपक्ष विसरून आपण भारतीय म्हणून एकत्र आलेलो होतो। ज्या पद्धतीनं सीजफायर झालं किंवा स्थगिती झाली, पंतप्रधानांच्या भाषेमध्ये सीजफायर स्थगिती चालूच आहे। एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर पाकिस्ताननी आपल्याला विनंती केली होती की युद्ध थांबवा, तर त्यावेळेस ज्या लोकांनी कंदाहार अपहरण केलं, ज्या लोकांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला, ज्या लोकांनी मुंबईवर हल्ला केला, ते सगळे हाफिज सईद, अझहर मसूद, सैफुल्ला, हा सैफुल्ला पहलगामचा मास्टर माइंड आहे आणि सलाउद्दीन या लोकांचं प्रत्यर्पण का मागितलं नाही, त्यांना आमच्या हातात दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, सीजफायर होणार नाही, अशा पद्धतीचं का केलं नाही। ही एक संधी जी आहे ती सोडल्यासारखी स्पष्टपणे दिसत आहे। दुसरं, ट्रम्प आजपर्यंत भारताची जी विदेश नीती राहिलेली आहे ती स्पष्टपणे अशी राहिलेली आहे की पाकिस्तानचा प्रश्न, काश्मीरचा प्रश्न हा द्विपक्षीय आहे। त्याच्यामध्ये थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन आम्ही कधी मान्य करणार नाही असं सिमला करारामध्ये स्पष्टपणे झालेलं होतं। 1994 साली या संसदेमध्ये देशाच्या सगळ्यांनी मिळून ठराव पारित केला होता की आता पाकिस्तानच्या संदर्भात कुठला प्रश्न राहिला असेल तर तो फक्त POK भारताकडे परत घेण्याचा आहे। आणि 1995ला PV नरसिंहराव साहेबांनी दिल्लीच्या तख्तावरून स्पष्टपणे सांगितलं होतं, दिल्लीच्या लाल किल्ल्यावरनं, की आता जर भारत पाकिस्तानमध्ये कुठे प्रश्न राहिला असेल तर POK परत घेण्याचं राहिला, ते केलं नाही। आणि ट्रम्पनी जी धमकी दिली आणि ट्रम्पनी सांगितलं की मी मध्यस्थी केली, ती आम्हाला मान्य नाही। ट्रम्पनी सांगितलं की तुम्ही जर सीज फायर केलं नाही तर मी व्यापार तुमच्यासोबत बंद करील, ही त्यांची धमकी होती का? त्याला उत्तर जर पंतप्रधानांनी दिलं असतं तर खूप चांगलं झालं असतं। आमच्या असाच मागण्या आहे की त्यांनी पहिले सर्व पक्षांची सर्वदलीय एक बैठक बोलवावी, प्रधानमंत्र्यांनी त्यात उपस्थित राहावं आणि दुसरं जे आहे ते सर्वात पहिले या देशाच्या संसदेचं विशेष अधिवेशन बोलावं आणि त्याच्यामध्ये या देशाची जी सेना आहे तिचं अभिनंदन करावं, त्याच्यावर चर्चा करावी अशी आमची मागणी आहे। नाही, बरोबर आहे, अधिवेशनामध्ये पूर्ण देशाची जे सेनेने जो पराक्रम केलेला आहे त्याचं अभिनंदन करणं गरजेचं आहे। आणि सर्वदलीय बैठक जी बोलवण्याची विनंती केली आहे, ती सर्वदलीय बैठक काही गुप्त गोष्टी असतात त्या विरोधी पक्षांना पण ब्रीफ करायच्या असतात, त्यांना पण सांगायचं असतं, विश्वासात घ्यायचं असतं, असं दरवेळेस होत असतं। हा प्रोटोकॉल आहे, तर त्याच्यासाठी सर्वदलीय बैठक बोलवावी। या दोन गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्टपणे काँग्रेसने याची मागणी केलेली आहे। संसदेमध्ये गुप्त गोष्टी ज्या असतात त्याची चर्चा होत नसते। राज्य विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संभाजीनगरमध्ये पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला। 16 मे रोजी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या हल्लाबोल मोर्चा याबाबत माहिती दिली आणि शहराच्या पाणी प्रश्नावर आपले विचार मांडले। त्यावेळी त्यांनी फुटबॉल आणि क्रिकेट खेळून खेळाडू वृत्तीही दाखवली।
आजच्या ह्या मराठी बातमीपत्रामध्ये आपण इथेच थांबूया. सभोवतालच्या घडामोडींकरता बघत राहा फक्त नागपूर समय न्यूज. नमस्कार.